मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिली जी बैलजोडी आहे ती म्हणजे कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्या जोडीला पळाला महिब्या, आणि त्यांच्याच बरोबर जी अजून एक जोडी समानमध्ये उतरली एक नंबरला ती म्हणजे अर्जुन आणि पिस्टन. छोटा पिस्टन. अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झालं. आणि आपल्या समयेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेट मोडक. पिंटू शेट, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल आजचा आनंद कसा आहे? कारण की मागच्या 3-4 दिवसापूर्वीच अंगापूरच्या मैदानामध्ये तुम्ही आदतच्या मैदानामध्ये फायनलचे 1 नंबरचे मानकरी ठरला. त्यानंतर 4-5 दिवसातच तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी फायनलचे 1 नंबरचे मानकरी ठरला. म्हणजे त्या दिवशी पण आम्ही गटाला मार खाल्ल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी बाहेर झालो आमचं लगेच दुपारीच. तर बावळ ड्रायव्हरने ते नियोजन केलं होतं सनीने बावळनी. तर त्या मैदानात परवा दिवशीच 1 नंबर केला. एका दिवशी गॅपवर आज 1 नंबर झाला. खूप आनंदी आहे सगळे. ह्याच्या पाठीमागं अंगापूरच्या मैदानात ज्यावेळेस मैदान संपन्न झालं त्या दिवशी तुम्ही कुठेतरी बाहेर होता. त्यानंतर आज स्वतः मैदानात होता सकाळपासून. तुम्ही काय कसं वाटलं? एकदम म्हणजे कसं आहे मोरगावमध्ये असं कधी म्हणजे आम्ही 1.5 वर्षात कधीच मार नव्हता खाल्ला. तर मागच्या 2 मैदान मोरगावमध्ये मार खाल्ला होता. आणि म्हणजे मोरेश्वराचा काय आशीर्वाद आहे आपल्याला. जसे गणपती चालू झाले तसं बैलांनी गुलाल चालू केला आहे. ह्यातच खूप काहीच आहे त्याच्यात. मागचा जो संघर्षाचा काळ होता, काय सांगाल कसे अनुभव आहेत त्या संघर्षाच्या काळातले? बैलगाडी क्षेत्रात अनुभव जबरदस्त आहेत. म्हणजे आपल्याला काय ज्या गोष्टी अपेक्षित नाही त्या गोष्टी घडत असतात. की ज्यावेळेस आपल्याला म्हणजे बैल पळत असताना एवढे फोन येतात त्याला म्हणजे एवढे फोन समजू शकत नाही कोणा संग पळायचं नाही. आणि जेव्हा बैल पळत असं आपण एवढे फोन केलं तर फोन उचलत नाही कोणच. आणि म्हणजे बैल पळा तर किंमत आहे नाही, तुमच्या कशालाच किंमत नाही आहे. आणि आज फायनल ज्यावेळेस पळायला गेला होता कॉकटेल 2 नंबरच्या तासात नव्हता. तर तुम्ही पण अलीकडचं जे राखीव तास होतं त्या राखीव तासामध्ये थांबला होता. तुमच्या मनामधली म्हणजे तुमच्यातनं तळमळ दिसून येत होती बैलासाठी. तर काय सांगाल त्याच्याविषयी? आम्ही तळमळ म्हणजे माझी एकट्याची नसून संपूर्ण कॉकटेल प्रेमीची. कारण की चाहत्यांचे बी असंख्य मेसेज यायचे, फोन यायचे किंवा बैल आपला काही पोहतोय, काय त्याला केलं पाहिजे का, आम्ही काय करू का. म्हणजे भरपूर जणांनी प्रयत्न आहे. ते प्रयत्नासाठीच आपण जडतोय किंवा की बैल जसा पहिला पळायचा तसं सगळ्यांचा बैलावर जास्त जीव आहे. त्यामुळे त्या जीवासाठी आपण धावपळ करतोय की बाबा व्यवस्थित झालं पाहिजे सगळं. भावनिक झाला आहे आज, काय सांगा? भावनिक म्हणजे की म्हणजे माझ्यापेक्षा अजून भरपूर लोक भावनिक झालेत की बैलासाठी तळमळ करणारे. म्हणजे आमच्या परिसरातले म्हणा, मोरगावमधले म्हणा, की मोरगाव आमचं म्हणजे हेच आहे. म्हणजे बैल जसा आला तसं मोरगावलाच 1 नंबर केला होता त्यांनी. तर मोरगावपासून आमची सुरुवात आहे. मोरगावमध्ये घ्यायची चाहते बरोबर. आता बैल मोरगावमध्ये असतो, नानांकडेच बैल असतो. त्याच्यामुळे की लय जणांची अपेक्षा होती बैल गुलाला तेव्हा रुटीनमध्ये यावं. कारण की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रकमेचा बैल आहे. हां, म्हणजे ह्या बैलाचे म्हणजे विशेष वेगळा आहे थोडासा. त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी केली होती, मोठी विक्रमी किंमत दिली होती. त्यानंतरनं बैल कुठेतरी त्याचं स्पीड कमी झालं आणि त्यानंतर म्हणजे काहीतरी मनामध्ये किती टेन्शन फेस करतात तुम्ही? म्हणजे टेन्शन नाही, फक्त एकच डोक्यात ठेवलं की आजचा दिवस जाईल, उद्या आपला दिवस येणार आहे. ह्या शो माणूस जगत असतो त्याप्रमाणेच मी पण आजचा दिवस जाऊ द्या. त्याविषयी गटाला मार खाल्ला दिवसभर म्हणजे डोकं एवढं हे नव्हतं. पण बावळ ड्रायव्हरचा फोन आला, चला उद्या दिवस आपला होईल. ह्या अपेक्षाने आम्ही लगेच उद्या बैल पळून गेला. आणि उद्या दिवस खरंच म्हणजे दिवस हा प्रत्येकाचा येतो. नवीन आलेल्या बैलगाडी युवकांना म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्रात नवीन आलेल्या युवकांना त्यातनं काय संदेश द्याल? म्हणजे काय होतं म्हणजे नुसते पैसे घालून याच्यात काही उपयोग नाही. किंवा म्हणजे जर क्षणिक आहे काही गोष्टी तर टिकवणं लय अवघड आहे. त्यामुळे विचार करतानाच यावं, प्रत्येक गोष्टीचा विचार करून आतमध्ये यावं किंवा की आपल्या मध्ये हार पण होऊ शकतात. किती मैदान हार होऊ शकते गॅरंटी नाही. आम्ही तब्बल 3-4 महिने हारच पत्करले. ही हार पत्करत असताना मानसिकरित्या खूप स्ट्रॉंग व्हावं लागते. मानसिकरित्या म्हणजे संपूर्ण कुटुंब हे होतं आहे. म्हणजे त्रास होतोय भरपूर, इथे सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. आणि हा सगळा आजचा विजय कोणाला समर्पित करावा? म्हणजे ज्यांनी कष्ट केले, आमचे जुने मालक लक्ष्मण पाटील असतील, आमची संपूर्ण टीम असेल, म्हणजे की प्रत्येक म्हणजे ह्याच्यासाठीच आहे की फॅन प्रत्येक कॉकटेलचे फॅन त्यांच्यासाठी समर्पित. ज्या दिवशी अंगापूरच्या मैदानामध्ये तुम्ही 1 नंबर केला त्यानंतर काय प्रतिक्रिया होत्या लोकांची? म्हणजे आज तर कमी फोन आले, त्याविषयी एवढे फोन आले परवा दिवशी की प्रचंड फोन आले की बा आपला बैल गुलालात गेला, गुलाल करून 1 नंबर केला आहे. ह्या जास्त मोठा आनंद होता बैलाला 1 नंबरचा. आणि इतर वेळेस जसं लोक प्रतिसाद देतात, बैल कुठेतरी थोडासा स्पीडला कमी आला, कुठेतरी मैदान त्याची मिस व्हायला लागली तर काय प्रतिसाद बोलतात नाही लोक? बैलच विषय कसा आहे की बैल थोडा कमी पळाला तर चालेल, पण माणसाला बैल गुलालातला पाहिजे. आजकाल गुलालातला बैल पायरा करत असतो माणूस. ह्या हिशोबाने चालते सगळं. आता आम्हाला एक अजून सुद्धा माहिती भेटली की कॉकटेल आता सध्या
मोरगावमध्येच आहे, काय सांगाल तुम्ही? म्हणजे बैल रुटीन चेंज करायचं, रुटीन तिकडे चाळीसगावला पाठवायचं, इथं ठेवायचा. पण तिकडे ठेवून एवढं नियोजन जमलं नसतं, कारण की तिकडं बैल त्या स्पीडची कमी आहेत. तर मी इथंच वातावरण चेंज करून मग नानाचं आपलं पहिलं छोटा सुंदर त्यांच्याकडेच आहे, मग त्यांच्याकडे द्यायचं नियोजन केलं. मग 10 दिवसात 10 दिवस झालं बैल तिकडे, 10 दिवसात 2 1 नंबर झाला. मोरगावचं मोरेश्वराचा खरा आशीर्वाद भेटला का? 100% आशीर्वाद भेटला. म्हणजे मोरगावपासून आमची 1 नंबरची सुरुवात झाली ती, तिथून आम्हाला परत पुन्हा एकदा 1 नंबर सुरुवात झाली. आज गाडी कोणी चालवली? आज ड्रायव्हर बाळूराव नेवरे, बाळू ड्रायव्हर निवरीचा बाळू ड्रायव्हर होता, बाला ड्रायव्हर निवरीचा होता. सनीनेच नियोजन केलं होतं, तर त्यांचं ठरलं होतं बाला ड्रायव्हर बसणार गाडीवर. ठीक आहे म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही. काय सांगाल त्या ड्रायव्हरची? नाही, ड्रायव्हर हुशार आहे, म्हणजे ते वासराला तोच ड्रायव्हर बसतो, त्यामुळे हुशार ड्रायव्हर, चांगला ड्रायव्हर आहे. त्याचबरोबर नानांच्या विषयी काय सांगाल? नाना सगळं आता कॉकटेलचं सगळं नियोजन वगैरे सगळं त्यांच्याकडे असतं, सांभाळायला बी त्यांच्याकडे. नानांचं काय विचार आहे, त्यांचे संपूर्ण कुटुंबच बैल सांभाळत असतं. म्हणजे नाना असेल, त्यांचे बंधू असेल, त्यांचं वडील असेल, परिवार असेल, सगळ्यांचे मुलं सगळे. म्हणजे पहिला कॉकटेलला चाळीसगावला एक परिवार होता, वडकी ते. आता तिसरा परिवार कॉकटेलचं इथं आहे मोरगावमध्ये. आणि अजून काय सांगाल, आज मैदान कशा पद्धतीने पार पडलं? मैदान एकदम म्हणजे ह्या भागातलं बारामती तालुका म्हणजे संघटनांची तेवढी स्ट्रॉंग आहे, हे कोण अन्य होत नाही. इथं म्हणजे लोक आवर्जून खेळण्यासाठी येतात. म्हणजे काय त्या म्हणजे की इथं कोण अन्य होत नाही आणि व्यवस्थित निर्णय असतात, त्यामुळे माणूस लांब भागातनं जालन्यावरून बैल इथपर्यंत पळाले. जालन्यावरून एवढ्या लांब नाही, आज पण बरेचसे बैलगाडी मालक यवतमाळ बऱ्याच भागातनं लांब आले. भरपूर लांब आले ते बैलगाडी मालक. म्हणजे चांगलं नियोजन एकदम व्यवस्थित असतं, म्हणजे मैदान रास्त आणि व्यवस्थित असतं. त्याचबरोबर तुमचा आज घरचा साज पळाला, म्हणजे दोन्ही गाड्या घरातल्या पळाल्याने दोन्ही गाड्यांनी 1 नंबर केलाय. काय सांगाल? भाऊभावांचा 1 नंबर झालाय तुमचा. म्हणजे ते काय आपली घरचेच बैल आहेत, अर्जुन असेल किंवा पिस्टन असेल, ते आमचे बंधू संतोष मोडक त्यांचाच बैल आहे, ते आमच्याच गावचाच बैल आहे. त्यामुळे असं काही नाही, म्हणजे थोडंफार उन्नीस असतं, पण दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या, म्हणजे जो चांगला पळतो त्याला यश मिळत असतं. आणि अजून काय सांगाल, आगामी नियोजन काय असेल कॉकटेलचं? आगामी नियोजन ठरलं आता, अजून तर काही नाही, पण आता चांगल्या पायऱ्यातच पळायचं नियोजन आहे आणि जास्तीत जास्त आदत मैदान खेळायचं नियोजन. कारण की या आदत वासरांना आपण पुढे आणणार, तर ही दोन्ही वासरं जी पळाली, तर ती दोन्ही वासरं 1 नंबर त्यांना नव्हता, म्हणजे 1 नंबर जास्त चर्चेत नव्हते. आपण 1 नंबर चर्चेत आले. पळाला तो कोणता होता? बाजा होता, ते बाळ ड्रायव्हरांचा बाजा होता. त्या बैलांनी म्हणजे सिमीपास कधीच नव्हतं गेला वासरांनी, आपल्यावर 1 नंबर झाला. ते पण खूप आनंदी झाले, ते भावनिक झाले. आणि आजचा कोणता होता? माहिबा कुठला आहे? माहिबा जालना साईडचाच आहे, निवरीमध्ये घेतलाय कोणीतरी, कन्फर्म माहिती नाही. तो पण बैल पहिला एकदा 1 नंबर केला त्यांनी, आपल्यावर आज 1 नंबर झाला. आज 1 नंबर झाला. आता आपण वळूयात नानांकडं. नाना नमस्ते. नमस्ते. माहीत आहे माहीत. नाना, आजचा आनंद कसा आहे? आजचा आनंद काय झाले शब्दातच सांगू शकत नाही. प्रथमतः मी पिंटू शेठ मोडक यांचा आभार मानतो की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी यांनी म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवला आणि तो बैल माझ्याकडे दिला. हे मी प्रथमतः त्यांचा आभार मानतो. का तर आपण 50,000 रुपयाची मोटरसायकल द्यायचं म्हटलं तर 10 वेळा विचार करतोय. आज महाराष्ट्रातला 71 लाख रुपयाचा बैल त्यांनी आपल्याकडे दिला, म्हणजे मी त्यांचा आभार मानतो पहिलं म्हणजे. आणि किती दिवस झाला तुमच्याकडे आलाय? आजचा 12वा दिवस आहे. 12वा दिवस. 12 दिवसामध्ये किती गुलाल केला? दुसरा गुलाल आणि ते 2 गुलाल झाले आणि ते बी 1 नंबरचेच झाले. नाना काय सांगाल, आज खूपच भावनिक झालं. भावनिक म्हणजे काय झालं, म्हणजे मी काय जास्त दिवस त्यांच्या 1 वर्षापासूनच कॉन्टॅक्टमध्ये, आणि मला इतकं वाईट वाटायचं की मी स्वतः कितीतरी लोकांना फोन केले, ज्यांना आपण आदतला बैल दिला त्यांना सुद्धा आत्ता त्यांचे बैल पळायला लागले, त्यांना फोन केलेत की बैल द्या म्हणून. पण ती लोकंसुद्धा आज उद्या म्हणजे नाही का कारणं द्यायची किंवा असं करायची. पण त्यांनी दाखवून दिलं 2 दिवसात नाही का 3 दिवसात 2-1 नंबर करून की मी अजून आहे, भिवू नका, मी अजून आहे. त्यांनी दाखवून दिलं. त्याचबरोबर तुमचं सुद्धा नाव लागतं गाडी पळत असताना, चिठ्ठी नोंदवताना. काय सांगाल त्याच्याविषयी? ती आता सगळं शेठचा मोठेपणा आहे. कसं असतं माहिती आहे का, त्या मालकाचा मोठेपणा लागतो की आपला बैल जर 71 लाख रुपयाचा बैल घेऊन जर आपलं नाव लावत असतं तर त्यांचा मोठेपणा येतो. त्याच्याबद्दल मी काय म्हणजे नाही का, मोरगावचं वातावरण कॉकटेलला हा बाकी काहीच नाही. बैल पळतच होता, फक्त बैलाला थोडं वातावरणाचं आणि रुटीन चेंज झालं. बैल 100% पळत होता, बैल अजिबात कमी पळत नव्हता, पण एक वातावरणाचंच म्हणावं लागेल. कारण का आपण तरी काय केलं दुसरं दाव त्याला. जुने अनुभव काय सांगाल, जेव्हा त्याचा मागचा पिरियड होता त्यावेळेस त्याचा पळ कमी झाला होता त्यावेळेस? नाही ते आता काय ते मागचं झालं तर ते काय बोलायचंच नाही. पण जाऊ दे, आता पळायला लागला आहे. इथून पुढं आपण चांगलं नियोजन नाही का, आता थोडा 2 दिवस झाल्यामुळे थोडा आरामात ठेवून काढायचं, परत चांगलं नियोजन करायचं. चांगलं नियोजन हो, चांगलं. आणि मी सांगितलं आदतकडे खास लक्ष देणार. काय सांगाल ते? काय झालं आता म्हणजे नाही का, अडचणीच्या काळातलं माणसांना म्हणजे नाही का
बैल कायम एक नंबर पायऱ्यात पळाल्यामुळे तसं थोड्या अडचणी आल्या, पण आता नाही का गरिबांना पण म्हणजे सगळ्यात चांगले म्हणजे पळणार बैल आदतमध्ये पळू. आदतमध्ये हो. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समेत कॉकटेलचे छोटे मालक आहेत शंभू आहे. शंभू, काय सांगशील, आजचा आनंद कसा आहे तुझा? आजचा आनंद म्हणजे एक दिवस गॅप करून 1 नंबर केला, त्या दिवशी लय होता- मोठा आनंद आहे. त्या दिवशी होता का अंगापूरच्या मागे? नाही, आज तू असताना 1 नंबर केला, काय सांगशील ते? मला आनंद आहे. मी जेव्हा बैल खाली होता तेव्हा मी असायचो, तेव्हा बैल सेमीलाच मार खायचा. बर, आज काय 1 नंबर केला. आणि आज मैदानात बैल यायच्या अगोदर तो इथून थांबला होता. हा, का बरं, किती दिवस भेटला नव्हता कॉकटेल? 12 दिवस झाले असं. बरं, मग आज इतक्या दिवसाने भेटल्यानंतर ना आता 1 नंबर केला म्हणलं. बाकी अजून काय, त्या जोडीदार कसा पळाला? चांगला पळाला. चांगला पळाला. धन्यवाद.